बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा आमचा 100वा दिवस. 100 दिवस हे आमदार मंत्री हे सगळे इथले सगळे झोपलेले आहेत. हे काय मॅनेज झालं आम्हाला कळत. पण आता आम्ही जे जे आंदोलन करतोय, आमचे एक मोर्चे झाले, हे झाले, आता यापुढं आम्ही मंत्री आणि हे आमदार जे आहेत किंवा अध्यक्ष मंडळ MPCB जे आहेत यांच्या घरावरती आम्ही तिथे मोर्चा काढणार आहोत. तिथं आम्ही घेराव टाकणार आहोत या लोकांना आणि या दाखवून देऊ की आमची जनतेची ताकद काय. हे वीज जे इटलीतलं आणलंय, हे तुम्ही काय आम्हाला काय मारायला आणत काय. आमचा स्वर्ग आहे कोकण, ते ठाक. तू आम्हाला तुमच्याकडे काय हवंय प्रतिनिधी करणार. आम्हाला हवा स्वच्छ हवे, आम्हाला पाणी हवे, आम्हाला आरोग्य हवं, आम्हाला रोजगार हवं. अरे रोजगार कसला आणताय आम्हाला मारायला. ही तुम्ही सांगितलं होतं की ह्यांना रोजगार नष्ट होणार आहे ही जर कंपनी. अरे ती 120 मुलं जी आज आहेत ती पण 20 मुलं फक्त स्थानिक आहेत, 100 मुलं बाहेरचे आहेत. आणि ही जर 120 मुलं मिली तर जबाबदार कोण. हे फक्त मंत्री आणि हे सगळे घेतलेले हे सगळे कर्मचारी आपले हे अध्यक्ष आमदार आणि हे सगळे मॅनेज झाले आणि ते तर झालेत. पण यांना आमचा देव जो कोकणातला आहे, जो गिर्या चेडा मार्गा या आमदार खासदारांना आणि महामंडळाचे अध्यक्ष जेवढ्यांनी आमच्या कोकणाच्या विरोधात केले यांना हा सोडणार देव आमचा सोडणार नाही. एवढे सगळे आमदार खासदारांनी लक्षात ठेवू. कारण जेव्हा कोकणातला माणूस मनातून हाक मारतो त्या गिर्याला चेड्याला आमदार, ही जी मार्का चेडा हे सगळं तुम्हाला देखील संपवणार. कारण तुम्ही आमचं पर्यावरण संपवतात. आम्हाला हवा द्या, पाणी द्या, आमचं एवढंच मागणं आहे. किती टक्के 10% ते येतात पैसे ते खा. आणि कोण एक माणूस तुम्हाला म्हणत रस्ते आणला 100 कोटीचं काय आमदार तू, मी 100 रस्ता आणला त्याच्या 10% साले तुझे असतात. मी सांगतो हसतात का विचार तुझे कोण खातात सांगतो. आणि आम्हाला काय म्हणताय की आम्हाला तुम्ही खा मारा तिकडे, पण हे जे विष आणले कोकणात हे घालवा ना. हे आमच्यावर तुम्ही मानणार आहात. तुम्हाला नाव इथं खेळचं किंवा चिपूनचं सांगायला तुम्ही राहणार आहात, एवढं लक्षात ठेव. म्हणून आज पण सांगतो तुम्हाला प्रेमाने, हे जर तुम्ही बंद नाही केलं, तुमच्या हातात आहे बंद. आमदार खासदार मंत्री मग सगळ्यात हातात आहे. हे जर नाही केलं तर आम्ही देवाला हाक मारणार, देव तुम्हाला सोडणार नाही. एवढं आज 100व्या दिवशी ठासून सांगतो.